इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम, ए हॉलो मेटल बॉल 10 सेंटीमीटर इन डायमीटर. इथं डायमीटर दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही रेडियस काढू शकताय. चार्ज दिलेला आहे म्हणजे क्यू दिलेला आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे विचारलेलं आहे. ॲट ए पॉइंट 20 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द बॉल. सेंटर पासून 20 सेंटीमीटर सांगितले. याच्यामध्ये एक काम करायचं, हे जे डायमीटर सांगितले त्याच्यावरून तुम्हाला त्याची रेडियस कॅपिटल आर मिळेल आणि सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते स्मॉल आर घ्यायचं असते. मग गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. बघा, मेटल बॉल त्याचा डायमीटर दिलेला आहे. डायमीटर इक्वल टू कॅपिटल डी इक्वल टू 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. त्याच्यानंतर त्याच्यावरून त्याची रेडियस पण काढून घेऊया लगेच. त्याचा उपयोग होणार नाहीये तरी पण आपण आपलं कॅल्क्युलेशन करून ठेवू. चार्ज सांगितलेला आहे त्याच्यावरचा तो दिलेला आहे 1 × 10⁻² कुलम. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे विचारलेलं आहे आणि डिस्टन्स सांगितलंय. सेंटर पासून डिस्टन्स घ्यायचं असतं. त्या स्पिअरच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स सांगितलंय 0.20 सेंटीमीटर म्हणजेच 0.2 मीटर. आणि त्याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू लागेल आपल्याला, 1/4πε0. ही एक व्हॅल्यू लागेल. दिस इज इक्वल टू 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. हे त्याच्या युनिट सहित ही त्याची व्हॅल्यू झालेली आहे. ती व्हॅल्यू लक्षात ठेवा. तिने दिली असेल नसेल आपल्याला माहित पाहिजे व्हॅल्यू ती, कारण या प्रकरणामध्ये ते जास्त वापरावं लागेल. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. सो फॉर स्पियर त्याच्यासाठी फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा 1/4πε0 Q/r² असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. 1/4πε0 याची डायरेक्ट व्हॅल्यू तयार आहे, 9 × 10⁹. चार्ज सांगितलेला आहे 1 × 10⁻². त्यानंतर स्मॉल आर ते आहे 20 सेंटीमीटर म्हणजेच 0.2 मीटर म्हणजेच 2 × 10⁻1 आणि त्याचा स्क्वेअर. तर हे एवढं सोडवायचं आहे. मग इथं बघा बरं अंशात 10⁹ 10⁻², 10⁻7 होणार. ते 9 × 10⁻7 डिव्हायडेड बाय याचा स्क्वेअर केल्यानंतर येणार 4 × 10⁻². आता हे एवढं सोडवायचं आहे. देअरफॉर ई इक्वल टू, इथं 4 भाग घालूया त्याला. 4 दुने 8 होणार, एक शिल्लक राहील. 4 एके 4, 4 एक 10 होणार ना, 4 दुने 8 होणार. सॉरी, 4 दुने 8, परत 2 शिल्लक राहतील. मग 4 पंचे 20 होणार आणि 10⁹ येणार इथं टोटल. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे त्यामुळे ते येणार न्यूटन पर कुलम मध्ये. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट 1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ए चार्जड स्पियर. सेंटर पासून डिस्टन्स सांगितले, याचा अर्थ हे स्मॉल आर. त्याची रेडियस सांगितले 25 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल आर. आणि तिथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एवढी दिलेली आहे, म्हणजे त्यांनी तुम्हाला ई दिलेलं आहे. फाइंड द सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द स्पियर म्हणजे सिग्मा विचारलेला आहे. गिवन डाटा.
बघा, डिस्टन्स सांगितलेलं आहे सेंटर पासून स्मॉल आर 1 मीटर. त्याच्यानंतर त्या स्पिअरची रेडियस सांगितलेली आहे 25 सेंटीमीटर. मी डायरेक्ट मीटरमध्ये कन्व्हर्शन केलं होतं त्याचं. 25 सेंटीमीटर म्हणजेच 0.25 मीटर. यालाच तुम्ही 1/4 मीटर असं पण घेऊ शकताय. बघूया पुढे कशा पद्धतीने येते ते. आणि तिथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तिने सांगितलेली आहे 10⁴ न्यूटन पर कुलम. युनिट्स कडे लक्ष ठेवत चला. सिग्माची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एप्सिलॉन झिरोची एक व्हॅल्यू लागेल 8.85 × 10⁻⁻12 अशी त्याची व्हॅल्यू आहे. युनिट आहे त्याचं फॅरेड पर मिनिट, हे त्याचं युनिट आहे. त्यामुळे जरा बघा, वेगवेगळ्या टर्म्स येत आहेत, वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळत आहेत. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ सिग्मा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहित पाहिजे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी इन टर्म्स ऑफ सिग्मा असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामधलं मला सिग्मा फाइंड आउट करायचं आहे. मग सिग्मा इक्वल टू काय काय येणार बघा, एप्सिलॉन झिरो इंटू ई. आणि हे जे रेशो आहेत, स्मॉल आर अंशात येईल, कॅपिटल आर छेदामध्ये येईल, आणि दोघांचेही स्क्वेअर आहेत म्हणून त्याला असं मांडून घेतोय. देअरफॉर सिग्मा इक्वल टू एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू आहे 8.85 × 10⁻12 इंटू स्मॉल ई ची व्हॅल्यू आहे 10⁴, आणि स्मॉल आर आहे 1 आणि कॅपिटल आर आहे 1/4, म्हणजे येणार 1/1/4 आणि त्याचा स्क्वेअर हे असेल. देअरफॉर सिग्मा इक्वल टू, या दोघांचं सिम्प्लिफिकेशन होणार 10⁻8 8.85 × 10⁻8 हे वरती येणार आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे होणार 16. तर 16 मल्टिप्लाय केलं पाहिजे त्याला. देअरफॉर सिग्मा इक्वल टू 16×5 = 0, हातचे आले 8, 16 16 7 112, 16 128 आणि 8 36 6, म्हणजे हातचे येणार 13. त्यानंतर परत एकदा 16 128 आणि 3 131 आणि 10 141 हे असेल इंटू 10⁻⁻8 एवढे. हेच जर तुम्ही 1 पॉइंट असं जर मांडलं तर 1.416 × 10⁻10 घ्यावं लागेल. चार्ज पर युनिट एरिया म्हणजे कुलम पर मीटर स्क्वेअर, हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए लॉंग सिलेंड्रिकल कंडक्टर ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर, कॅपिटल आर दिलेला आहे, कॅरीज ए चार्ज ऑफ 5 μC/मीटर, म्हणजे हे दिलेलं आहे चार्ज पर युनिट लेंथ, लॅमडा दिलेला आहे, इज केप्ट इन ए मीडियम ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के, तो 10 सांगितलाय, ऍट ए पॉइंट 1 मीटर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ द सिलेंडर, ते दिले स्मॉल आर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारलेली आहे आणि 1/4πε0 ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. गिव्हन डाटा, तर रेडियस सांगितलेली आहे 2 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन
2 × 10⁻⁻²मीटर. त्यानंतर चार्ज पर युनिट लेंथ दिलेला आहे 5 मायक्रो पर मीटर, म्हणजेच 5 × 10⁻⁶ कुलम पर मीटर. त्यानंतर मीडियमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के सांगितलेला आहे 10. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारलेलं आहे. ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स सांगितलेलं आहे 1 मीटर. इथं शेवटी एक व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 1/4πε0. ती व्हॅल्यू आहे 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता सिलेंड्रिकल कंडक्टर सांगितलेलं आहे. मग सिलेंड्रिकल कंडक्टरसाठी 1/2πε0 इंटू के इंटू λ/r असा फॉर्म्युला आहे. चेक करून बघा. आता इथं मला 1/4π पाहिजे, मग मी ह्याला 2 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून घेतोय, म्हणजे मग मला ही व्हॅल्यू डायरेक्ट तिथे यूज करता येईल. मग इथं मी आता असं लिहितोय 1/4πε0 के, याला 2 न मल्टिप्लाय करतोय या पद्धतीने. अंशाला आणि छेदाला 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे. आता मला ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यात. 1/4πε0 त्याची व्हॅल्यू येणार 9 × 10⁹. आता इथे डिव्हायडेड बाय मध्ये के आहे, ते के लिहिलं इथं डिव्हायडेड बाय मध्ये, इंटू 2 इंटू लॅमडा. लॅमडा आहे 5 इंटू 10⁻⁶ आणि स्मॉल आर ते आहे 1 मीटर. तर हे फक्त सिम्प्लिफाय करा, आन्सर येते. त्याचं सोपं कॅल्क्युलेशन आहे. देअरफॉर ई इक्वल टू, याच्यामध्ये काय होईल बघा, 2 × 5 हे येणार 10, ते 10 आणि हे 10 डायरेक्ट कॅन्सल होईल, आणि इथं 10⁻⁹ आणि 10⁻⁶ ते होणार 10⁻3. हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे न्यूटन पर कुलम. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारले म्हणजे व्ही विचारलेलं आहे. ऍट द सेंटर ऑफ ए स्क्वेअर ऑफ साइड 1 मीटर. स्क्वेअरची साईड सांगितलेली आहे 1 मीटर, आणि पॉइंट चार्जेस बघा. पहिला सांगितलेला आहे 1 × 10⁻⁸ कुलम, दुसरा -2 × 10⁻⁸ कुलम, थर्ड चार्ज 3 × 10⁻⁸ कुलम, fourth charge 2 × 10⁻⁸ coulomb. These are placed at the corners of the square. स्क्वेअरच्या 4 कॉर्नर्सला 4 चार्जेस प्लेस केलेले आहेत. स्क्वेअरची साईड सांगितलेली आहे 1 मीटर, तर त्या स्क्वेअरच्या सेंटरला किती पोटेन्शियल असेल हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. गिव्हन डाटा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क. साईड सांगितलेली आहे स्क्वेअरची. साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 1 मीटर. पॉइंट चार्जेस 4 चार्जेस आहेत. पहिला चार्ज 1 × 10⁻⁸ कुलम, सेकंड चार्ज -2 × 10⁻⁸ कुलम, थर्ड चार्ज Q3 इक्वल टू 3 × 10⁻⁸ कुलम, आणि Q4 इक्वल टू फोर्थ चार्ज 2 ×
10⁻⁻8 कुलम. त्यानंतर हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये 1/4πε0 ही व्हॅल्यू परत एकदा लागणार आहे. 9 × 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागेल. या पद्धतीनं फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला एक स्क्वेअर कन्सिडर करावा लागेल आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे ते त्याच्यामध्ये तयार करून घेऊन मग आपल्याला ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरावी लागेल. मग एक स्क्वेअर एक ड्रॉ करतो इथं पहिल्यांदा. त्यानंतर त्याचे डायगोनल्स दाखवतोय. या पद्धतीनं चारही कोपऱ्यामध्ये 4 चार्जेस सांगितलेले आहेत. मी इथं Q1, Q2, Q3 आणि Q4 हे कन्सिडर करतोय. त्यानंतर त्यांनी साईड सांगितलेली आहे स्क्वेअरची 1 मीटर. आता प्रत्येक चार्ज पासून या पॉइंटचं डिस्टन्स मला फाइंड आउट केलं पाहिजे. सगळीकडे ते डिस्टन्स सेम येणार आहे. त्याला मी स्मॉल r कन्सिडर करतोय. सगळ्यात पहिल्यांदा याचा डायगोनल काढूया. जर रेडियस जर 1 मीटर असेल तर डायगोनल त्याचा किती येईल? 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर आणि त्याला स्क्वेअर रूट म्हणजे ते √2 येणार. तर एवढं बेसिक आलंच पाहिजे लक्षात. आणि √2चं निम्म डिस्टन्स हे स्मॉल r येणार. बघा √2 इथून इथपर्यंत येणार, डायगोनल येणार पूर्ण. त्याचं हाफ डिस्टन्स पाहिजे म्हणजे √2 डिव्हायडेड बाय 2 करावं लागेल. मग आपल्याला हे r डिस्टन्स मिळेल. आणि मग तेच डिस्टन्स घेऊन आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करावं लागेल. आता इथं कशा पद्धतीनं मांडताय बघा. फॉर ए स्क्वेअर ऑफ साइड 1 मीटर its diagonal equal to √2 मीटर. त्यांना कुणाला हे पण कॅल्क्युलेशन पाहिजे असेल त्यांनी बाजूला मांडून ठेवा. हे कसं करावं लागेल तुम्हाला? ह्या दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागेल आणि डायगोनल त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर दिस इज इक्वल टू √2 ही या पद्धतीने. आता मला पाहिजे आहे डिस्टन्स r डिस्टन्स प्रत्येक चार्ज पासून सेम असणार आहे. हे r डिस्टन्स r इक्वल टू √2 अपॉन 2 येणार म्हणजेच 1/√2 मीटर येणार. हे असेल. आता आपल्याला पाहिजे आहे त्या ठिकाणी पोटेन्शियल पाहिजे आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला तो पहिल्यांदा घ्यावा लागेल. नाव पोटेन्शियल इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/r हे असे येणार. मग पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. त्यामुळं सगळ्या चार्जेसनी क्रिएट केलेले पोटेन्शियल्स घ्यायचे आणि त्यांची समेशन करायचं. ते एक वाक्य लिहितोय. इलेक्ट्रिक पोटेन्शियल is a
स्केलर क्वांटिटी. Therefore, टोटल पोटेन्शियल इक्वल टू ह्या चारही चार्जेसनी डेव्हलप केलेलं पोटेन्शियल घ्या आणि त्या सगळ्यांची बेरीज करा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला 4 वेळा इथं वापरावा लागेल. सो दिस इज इक्वल टू 1/4πε0 Q1/R प्लस 1/4πε0 Q2/R. ज्यांना लक्षात येते त्याने डायरेक्ट 1/4πε0 पहिल्याच स्टेपला कॉमन घेऊन लिहिलं तरी पण चालते. पण ते सगळ्यांना समजते असं असू शकत नाही. काही जणांना समजत नाही, मग त्यासाठी हे असं आम्हाला सोडवून द्यावं लागतं, पर्याय नाही काय त्याच्या. मग आता याच्यातून तुम्ही काय करू शकताय, 1/4πε0 आणि R हे कॉमन घेऊ शकताय. याच्यातून कॉमन घेतलं की शिल्लक काय राहणार, Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4 हे असं शिल्लक राहील. 1/4πε0 म्हणजेच 9 इंटू 10⁻⁹. त्यानंतर स्मॉल r आहे 1/√2 ते इथं घेतलं इंटू आता जे 4 चार्जेस त्यांनी सांगितलेले आहेत त्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल. काय काय बघा बरं, 1 इंटू 10⁻⁸. सेकंड चार्ज मायनस आहे तो मायनस लिहितोय. 2 इंटू 10⁻⁸. थर्ड चार्ज आहे 3 इंटू 10⁻⁸. आणि फोर्थ चार्ज आहे 2 इंटू 10⁻⁸. असेल. मग याच्यातला -2 इंटू 10⁻⁸ आणि हे कॅन्सल होईल. आणि हे टोटल किती शिल्लक राहील बघा आता, हे 9 इंटू 10⁻⁹. त्याच्यानंतर ह्या √2 ला वरती घेतोय, √2 इंटू 3 प्लस 1 हे होणार 4. बघा लक्षात येते का, आणि 10⁻⁻8. आता हे टोटल 9 इंटू 4 इंटू √2 हे असं शिल्लक राहील. सोडूया त्याला, आणि 10⁻9 आणि 10⁻8 याचं एक 10 शिल्लक राहील त्या ठिकाणी. बरोबर आहे का बघा. आता हे लॉग न सोडवताय का डायरेक्ट गुणाकार करून घेताय हे तुमचं तुम्ही ठरवा, असंही करा, काही अडचण नाही त्याच्यात. √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 इंटू 9 इंटू 4 इंटू 10 असं शिल्लक राहील. मी पहिल्यांदा 9 न मल्टिप्लाय करतोय. 9×4 = 36, 6 झाले 3, 9 × 9 आणि 3 1202 चालेल. 9×4 = 36 आणि 1 37 अशी 7 झाले 3, 9 × 9 आणि 3 12, म्हणजे हे झालं 12.726. आता याला परत 4 न मल्टिप्लाय करतोय. 4 × 24 झाले 2, 4 दूने 8 आणि 2 10 झाले 1, 4 × 7 28 आणि 1 29 अशी 9 झाले 2, 12×4 = 48 आणि 2 50, म्हणजे हे होणार आहे 50.904 इंटू 10 आहे पुढं. याला 10 न मल्टिप्लाय केलं याचं किती होणार, 509.04 व्होल्ट. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे व्ही ड्यू टू ए डायपोलर मॉलिक्यूल ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. हे डायपोल मुवमेंट दिलेलं आहे, डायपोलचं म्हणजे स्मॉल पी दिलेलं आहे, आणि पोटेन्शियल सांगितलंय 1 व्होल्ट
फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल, म्हणजे स्मॉल आर फाइंड आउट करायचा आहे. गिवन डाटा, डायपोल मुमेंट सांगितलेली आहे, म्हणजे स्मॉल पी दिलंय 6 × 10⁻⁻30 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्यानंतर त्याचं पोटेन्शियल त्यांनी सांगितलेलं आहे 1 व्होल्ट. डिस्टन्स विचारलेलं आहे, स्मॉल आर फाइंड आउट करायचा आहे. ऍक्सिस वरचा पॉइंट सांगितलेला आहे, म्हणजे थिटा इक्वल टू 0 डिग्री ऍक्सिस ऑफ डायपोल. मग त्याच्यावरून कॉस थिटा म्हणजेच कॉस 0 ते येणार 1, आणि 1/4πε0 हे पण लागणार आहे. 1/4πε0 इज इक्वल टू 9 × 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. पुढचा सेक्शन घेतोय, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इलेक्ट्रिक डायपोल साठी पोटेन्शियलचा फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर अन इलेक्ट्रिक डायपोल V इक्वल टू 1/4πε0 P cos theta डिव्हायडेड बाय R स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे त्याचा. याच्यामधून आपल्याला आर फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा व्हॅल्यूज वापरून घेऊया, कारण ही व्हॅल्यू परत घोळ करेल. त्याचं 9 × 10⁻⁹ डायरेक्ट वापरायचं, इकडं 1 येणार, इथे येणार 9 × 10⁻⁹. त्यानंतर स्मॉल पी ते आहे 6 × 10⁻⁻30. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 1. डिस्टन्सचा स्क्वेअर आर स्क्वेअर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे किती होईल बघा बरं. आर स्क्वेअरला इकडे घेतोय मी, तोपर्यंत इकडे 9 × 6 ते होणार 54, आणि 30 मधून 9 वजा केले की 21 येणार. 10⁻⁻21. आता याचं मला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. त्याच्या आधी फक्त एक काम करतोय, स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर 10 ची पॉवर ही इव्हन नंबर्ड पाहिजे, म्हणजेच 5.4 × 10⁻⁻20 आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5.4 × 10⁻⁻20 असेल. आता लॉग टेबल मधून आपल्याला स्क्वेअर रूट बघितलं पाहिजे 5.4 च स्क्वेअर रूट. 5.4 हे आहे बघा, 2.324. 2.324 इंटू 10⁻⁻10 मीटर अशी व्हॅल्यू येईल त्याची. मग हेच तुम्ही डिस्टन्स आहे, 10⁻⁻10 मीटर दिसतंय तुम्हाला इथं, त्यामुळे त्याला डायरेक्ट तुम्ही अँगस्ट्रॉम मध्ये पण लिहू शकताय. 2.324 अँगस्ट्रॉम हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स, 125 लिक्विड ड्रॉप सांगितले, each carrying a charge of 0.5 मायक्रोकुलम. चार्ज दिलेला आहे, त्यांचा डायमीटर सांगितलेला आहे 0.1 मीटर. दे कम टुगेदर टू फॉर्म ए बिगर ड्रॉप, त्यांच्यापासून एक मोठा ड्रॉप तयार होतो. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप.
तर त्या मोठ्या ड्रॉपच्या सरफेसवरती किती पोटेन्शियल असेल हे फाइंड आउट करायचं आहे. गिवन डाटा नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत 125. त्यानंतर प्रत्येकावरचा चार्ज सांगितलेला आहे 0.5 मायक्रोकुलम, म्हणजेच 5 जर मी घेतलं तर 10⁻⁻7 करून घ्यावं लागेल. जर हे तुम्ही 0.5 तसंच ठेवलं तर 10⁻⁻6 कुलम असं घ्यावं लागेल. त्यानंतर डायमीटर त्याचा सांगितलेला आहे, तो दिलेला आहे 0.1 मीटर. स्मॉलर ड्रॉप्स साठी डायमीटर दिलेला आहे, त्यामुळे त्याची रेडियस होईल याचं निम्म करावं लागेल, कॅपिटल D/2, दॅट इज 0.05 मीटर हे होणार. त्याच्यानंतर त्यांनी पोटेन्शियल विचारलेलं आहे, P=? मग त्याची रेडियस माहिती पाहिजे, ती रेडियसच आपल्याला याच्यामध्ये काढावी लागेल. त्या मोठ्या ड्रॉपची रेडियस ती आपण फाइंड आउट करायची आहे, आणि 1/4πε0 ही एक व्हॅल्यू याच्यामध्ये लागेल, कारण आपल्याला पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की या मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम आणि 125 छोट्या ड्रॉपलेट्सचा व्हॉल्यूम हा सेम असणार आहे. सो व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू 125 इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉपलेट असं घ्यावं लागणार आहे. हा प्रकार झालेला आहे तुम्हाला, त्यामध्ये काही विशेष काही नाही आहे जास्त. मग व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे 4/3 πr³. ड्रॉप साठी कॅपिटल R वापरतोय. इकडं 125 ड्रॉपलेट साठी स्मॉल r वापरतोय. असे यातलं 4/3π कॅन्सल होईल. r³ = 125 इंटू स्मॉल r³ हे असेल. मग कॅपिटल R = 5 टाइम्स स्मॉल r हे असेल. मग स्मॉल r त्यांनी दिलेलं आहे, माहिती आहे आपल्याला, ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरूया. 5 × 0.05 म्हणजेच हे होणार 0.25, दॅट इज इक्वल टू 1/4 मीटर हे एवढे. त्यामुळे हे कॅपिटल R तुम्हाला इथं मिळालेलं आहे. त्यांनी आता त्याच्या सरफेसवरती पोटेन्शियल किती असेल असं विचारले. आता याच्यामध्ये टोटल चार्ज पण लागेल आपल्याला. थांबा, फॉर्म्युला लिहूया इथं आपण. पोटेन्शियल इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/r. तर Q/ त्या मोठ्या ड्रॉपची रेडियस लागेल, त्यामुळे तिथं कॅपिटल R घ्या. बघा कशा पद्धतीनं आहे ते. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे, ज्याच्यामध्ये हे जे Q आहे, वेअर Q = टोटल चार्ज. मग टोटल चार्ज तुम्ही कसा काढणार? एकूण ड्रॉपलेट्स किती होते? 125, 125, आणि एका ड्रॉप वरती दिलेला चार्ज तो इथं आहे 5 × 10⁻⁷. असे. आता ही व्हॅल्यू इथं Qच्या ठिकाणी कॅपिटल R घ्यायचा आहे 1/4 इथं आहे.
आणि 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹ ही व्हॅल्यू 1/4πε0 साठी. देअर फोर व्ही इक्वल टू 9 × 10⁹ इंटू क्यू ची व्हॅल्यू आहे 125 × 5 × 10⁻⁷ डिव्हायडेड बाय किती होणार 1/4 हे असं होईल. किंवा 0.25 जरी वापरलं तरी चालेल. मग बाकीचं 25 5 25 90 चालेल, काही अडचण नाही, येईल त्या ठिकाणी. बघा थोडा चेंज करतो. हे 1/4 आहे. 1/4 हे बघा इथं कॅपिटल आर किती आहे 1/4. 1/4 म्हणजेच 0.25. तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकताय. आता इथं काय होईल बघा, हे मी न्यूमरिकल पार्ट जो आहे तो 1-2 मिनिटं मी तसाच ठेवतोय. आणि हे 0.25 आहे, त्याला मी असं घेतोय 10⁻⁻2 इंटू बाकीच्या 10च्या पॉवर्स मी इकडं 10⁻⁹ आणि 10⁻⁻7 असं मिळून हे होणार 10⁻². हे असे. आता ह्याचं काय होईल बघा, 25 5 = 1600 होणार. मग 25 5 5 25 25 गुणिले 9 म्हणजे हे होणार 225 इंटू हे 10⁻² वरती गेल्यानंतर 10⁻+2 म्हणजे हे एवढं येईल बघा. 225 × 10⁻⁴. हेच जर तुम्ही 2.25 असं जर लिहिलं तर मग हे 10⁻⁶ व्होल्ट हे असं घ्यावं लागेल. आणि हे त्याचं फायनल आन्सर आहे.